अखेर न्यूज 18 लोकमतच्या याच बातमीची दखल प्रशासनाला घ्यावीच लागली। पुढच्या बातमीकडे आता वळतोय। बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केली आहे आणि याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र दिले। नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे। तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झालाय। महाराष्ट्रात सुद्धा जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे असं या पत्रात भुजबळांनी म्हटलंय। इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र जनगणना करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। इतर राज्यामध्ये अशी जनगणना केलेली आणि राज्याच्या विकासामध्ये याचा फायदा त्या राज्यांना झालेला आहे आणि म्हणूनच आपल्या राज्यात देखील स्वतंत्र जनगणनेची ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी भुजबळांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे। बिहार राज्यात अशीच जनगणना केली होती आणि त्यामुळे राज्याच्या प्रगतीसाठी हा मुद्दा खूप उपयोगी ठरला। म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी सुद्धा इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करा अशी मागणी छगन भुजबळ यांची। पुढची बातमी 100 कोटी रुपये कथित वसुली प्रकरणात आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून या प्रकरणातील 2 आरोपी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। तर आज अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख हे कोर्टामध्ये हजेरीकरता उपस्थित होते। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळालेला आहे, मात्र आजच्या सुनावणीसाठी ते कोर्टामध्ये हजर होते। मात्र 100 कोटी रुपये कथित वसुली प्रकरणातील इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 23 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे।